नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. विचार करा, दिवसातून किती वेळा तुम्ही इतरांच्या शब्दामुळे, त्यांच्या वागणुकीमुळे किंवा सोशल मीडियावरील एखाद्या कमेंटमुळे अस्वस्थ होता? कुणी तुमचा अपमान केला की तुमचा दिवस खराब जातो. कुणी तुम्हाला इग्नोर केलं की तुम्ही त्याचा तासनतास विचार करत बसता. इतकंच काय, पण तुमच्या स्वप्नांची कुणी चेष्टा केली तर त्यावरती तुम्ही स्वतःवरच संशय घेऊ लागता. हे जर का तुमच्याबरोबर घडत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा भावनिक रिमोट कंट्रोल तुमच्या हातात नाही आहे. तो इतरांच्या हातात आहे. तुम्ही इतरांच्या प्रतिक्रियेचे गुलाम आहात. पण काळजी करू नका. आज मी तुम्हाला असाच एक भावनिक आराखडा, ज्याला इमोशनल ब्लूप्रिंट म्हणतात, तो मी देणार आहे. ज्यामुळे तुम्हाला कुणीही भावनिकदृष्ट्या नियंत्रित करू शकणार नाही. हे तंत्र यशस्वी आणि शक्तिशाली लोकांचा अभ्यास करणाऱ्या नेपोलियन हिल यांच्या तत्वावर आधारित तयार केले आहे. हे तंत्र म्हणजे एखाद्या गुप्त मंत्राप्रमाणे आहे, जे जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींनी आणि नेत्यांनी वापरले आहे. जर तुम्ही तुमचे भावनिक रिमोट कंट्रोल परत मिळवण्यासाठी तयार आहात का? तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचा रिमोट कंट्रोल परत मिळवण्यासाठीचं यशस्वी तंत्र सापडेल. मित्रांनो, नेपोलियन हिल यांनी गेली 25 वर्ष सर्वात यशस्वी लोकांशी संवाद साधण्यात घालवली. त्यांनी थॉमस एडिसन, फोर्ड असतील, कार्नेगी असतील यासारख्या दिग्गजांचा अभ्यास केला. त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हे लोक जास्त हुशार किंवा जास्त नशीबवान नव्हते, पण त्यांच्याकडे एक सुपर पॉवर होती, त्यांचं स्वतःच्या मनावर असलेलं नियंत्रण. बाहेर कितीही मोठी आपत्ती आली, कोणी कितीही टीका केली, त्याचे मन हे विचलित होत नव्हते. ते अपयशाला धडा म्हणून पाहायचे, टीकाकारांकडे गोंगाट करणारे म्हणून बघायचे आणि स्वतःच्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करायचे. त्यांच्या शरीरावर जणू एक स्विच होता, जो त्यांच्या भावनांना नियंत्रित करायचा. आणि आज तोच स्विच आपण बघणार आहोत. विचार करा, जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवले तर काय होईल? तुम्ही शांतपणे निर्णय घेऊ शकाल, अपयशाशी डील करू शकाल, स्वतःचे नातेसंबंध सुधारतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे स्वतः मालक बनाल. मग आता चला तर मग शिकूया ती ती 3 तंत्र नेमकी कोणती आहेत. त्यातलं पहिलं तंत्र असं आहे, ते समजून घेऊया. हे तंत्र म्हणजे खूप सोपं पण अत्यंत शक्तिशाली आहे. याला आपण म्हणूयात इमोशनल रिसेट. नेपोलियन हिल यांनी यशस्वी लोकांमध्ये एक पॅटर्न पाहिला. जेव्हा त्यांनी एखादी वाईट बातमी मिळायची किंवा कुणी त्यांचा अपमान करायचा, तेव्हा ते लगेच प्रतिक्रिया देत नसत. ते काय करायचे? ते फक्त 5 सेकंद थांबायचे. हे तंत्र तुम्ही कसे वापरू शकता तर ते बघूया. समजा ऑफिसमध्ये बॉसने तुम्हाला सर्वांसमोर ओरडलं किंवा सोशल मीडियावरती कुणी तुमच्या पोस्टरवरती घाणेरडी कमेंट टाकली. अशा वेळी पहिली स्टेप काय असेल? तर तुम्ही लगेच बोलू नका किंवा लगेच टाईप करू नका. तुमच्या प्रतिक्रिया रोखा. स्टेप दुसरी, डोळे मिटून घ्या. स्टेप तिसरी, दीर्घ श्वास घ्या आणि 5 सेकंदात तुमच्या मनातील रागाला, दुःखाला, फ्रस्ट्रेशनला फक्त जाणवू द्या. त्याला विरोध करू देऊ नका. फक्त सांगा, मला राग येत आहे. श्वास सोडताना अशी कल्पना करा की तो राग आणि तो दुःख श्वासावाटे बाहेर जातोय आणि या 5 सेकंदानंतर ही गोष्ट माझ्या 5 वर्षाच्या ध्येयावरती काही परिणाम करणार आहे का? जगातील 99% गोष्टींचं उत्तर नाही असेच येईल. मग तुमची मौल्यवान ऊर्जा या गोष्टीवरती का वाया घालवायची? हे 5 सेकंद तुम्हाला प्रतिक्रिया देण्यापासून रोखतात आणि प्रतिसाद देण्यास मदत करतात. आजपासून हे तंत्र आपण वापरून पहा. तुमची पहिली प्रतिक्रिया रोखा आणि मग बघा, सगळं बदलेल. आता याच्यानंतर दुसऱ्या तंत्राकडे वळू, मेंटल फिल्टर. हे तंत्र थॉमस एडिसन यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखं आहे बरं का. थॉमस एडिसन यांनी जेव्हा बल्बचा शोध लावला तेव्हा त्यांना हजारो वेळा अपयश आले. लोकांनी त्यांची चेष्टा केली, पण एडिसन यांनी कधीही लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. त्यांच्याकडे एक मेंटल फिल्टर होता. ते प्रत्येकाचे ऐकायचे, पण फक्त अशाच लोकांच्या मताला महत्त्व द्यायचे ज्यांना त्या विषयातील ज्ञान आहे आणि त्यांची नियती चांगली आहे किंवा नियत चांगली आहे. त्यांच्या आयुष्यातील तुम्ही हेही पाहिलं असेल किंवा हे पाहिलं पाहिजे की प्रत्येकाच्या मताला भाव देऊ नका. मग मेंटल फिल्टर वापरायचा कसा? तर याची एक छोटीशी यादी तयार करूया.
अशा 5 लोकांची नावं लिहा. हां, ज्यांच्या मताचा तुमच्या आयुष्यावर खरोखर परिणाम होतो. ते 5 लोक कसे असावेत? तर हे तुमच्या क्षेत्रात यशस्वी असावेत. ते तुम्हाला खरोखर प्रगती करताना बघून खुश असणारे किंवा ते खरोखर त्यांच्या मनात प्रगती तुमची बघण्याची इच्छा असली पाहिजे. त्यांचा सल्ला तुम्हाला मदत करणारा असावा, फक्त टीका करणारा नाही. बाकी सर्व लोकांचे बोलणे फक्त गोंगाट म्हणजे नॉईज आहे, हे मान्य करा. तो गोंगाट तुमच्या मनात शिरायला देऊ नका. नेपोलियन हिल यांनी कार्नेगी यांच्याकडून एक मोलाचा सल्ला घेतला होता. ज्या दिवशी तुला हे समजेल की कोणाचे मत तुझी वास्तविकता बदलू शकत नाही, त्या दिवशी तू अमर होशील. किती पॉवरफुल वाक्य आहे बघा. लोकांच्या टीका किंवा स्तुतीला तुमच्या यशाला मापदंड बनू देऊ नका. तुमची वास्तविकता तुम्ही स्वतः तयार करा, इतर लोक नाही. तुमची मेंटल फिल्टर सक्रिय करा आणि फक्त चांगल्या गोष्टींनाच आत येऊ द्या. सर्वात महत्त्वाचे तंत्र, तुमची युद्ध स्वतः निवडा. हे तंत्र अमेरिकेचे अध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांच्यावर दररोज टीका व्हायची, कॉन्ट्रोव्हर्सी व्हायची, पण ते कधीही प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नसत. त्यांनी स्वतःसाठी एक नियम बनवला होता. ते फक्त अशाच युद्धामध्ये, बॅटल्समध्ये उतरायचे जे त्यांच्या मुख्य मिशनला म्हणजे देशाची प्रगती करण्याला मदत करतील. बाकी सर्व गोष्टींना ते डिस्ट्रॅक्शन मानायचे, त्याकडे दुर्लक्ष करायचे. तुमच्या आयुष्यातही हेच करा. तुमची ऊर्जा मर्यादित आहे, ती प्रत्येक गोष्टीवर खर्च नका करू. स्वतःला विचारा, हे भांडण, ही कॉन्ट्रोवर्सी, ही टीका माझ्या मुख्य ध्येयाला पुढे नेण्यास मदत करणार आहे का? जर तुमचे ध्येय यशस्वी बिझनेसमॅन बनणे असेल, तर एखाद्याने तुमच्या गोष्टीबद्दल केलेली टीका ती तुमचे युद्ध नाही, ते दुर्लक्ष करा. जर तुमचे ध्येय चांगले नातेसंबंध टिकवणे असेल, तर इगोमुळे झालेले छोटे भांडण हे तुमचे युद्ध नाही, ते सोडून द्या. नेपोलियन हिल यांनी हे शिकवले की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. खरी ताकद निवडक असण्याचं आहे. तुमची ऊर्जा याला गाढ बनवा. फक्त अशाच गोष्टीवरती फोकस करा ज्या खरोखर महत्वाच्या आहेत. तुम्ही जितके जास्त दुर्लक्ष करता तितके शक्तिशाली बनता, कारण तुमची ऊर्जा तुमच्या नियंत्रणात असते. तर मित्रांनो, आज आपण नेपोलियन हिल यांच्या तत्वावर आधारित 3 गुप्त तंत्र आपण शिकलो. आता याच्यामध्ये 5 सेकंदाचा इमोशनल रिसेट म्हणजे पहिली गोष्ट कुठली, तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 5 सेकंद थांबा, श्वास घ्या आणि भावनांना जाणून घ्या. लक्षात आलं? दुसरी मेंटल फिल्टर आहे की प्रत्येकाच्या मताला महत्त्व देऊ नका, फक्त निवडक लोकांचं ऐका. आणि तिसरं तंत्र, तुमची युद्धे स्वतः निवडा. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं टाळा, फक्त महत्त्वाच्या गोष्टींवरती ऊर्जा खर्च करा. आता मी तुम्हाला एक चॅलेंज देणार आहे. हे फक्त ऐकून काही होणार नाही, ते कृतीत आणणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये इमोशनल रिसेट चॅलेंज, पुढील 7 दिवस जेव्हा कुणी तुमचा अपमान करेल, इग्नोर करेल, टीका करेल, तेव्हा 5 सेकंद थांबण्याचे तंत्र वापरा, प्रतिक्रिया देऊ नका. आणि दररोज रात्री या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनला येऊन टाईप करा डे 1. 5 सेकंदाचा रूल अप्लाय झाला की मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्य त्यांना मिळत नाही जे फक्त विचार करतात. आयुष्य त्यांना मिळतं जे कृती करतात. तुमचे भावनिक कंट्रोल तुमच्या हातात घ्या आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. नेपोलियन हिल यांनी म्हटले आहे की यश म्हणजे अपयशाला न थकता पुन्हा पुन्हा सामोरे जाणे आणि मानसिक ताकद हे त्या यशाचे पहिले पाऊल आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या 3 मित्रांना शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला यश मिळवण्याचे आणखीन एक गुप्त मंत्र सांगेन. तोपर्यंत शांत राहा, फोकस राहा, खंबीर राहा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.